नमस्कार श्रोते हो. आज आपण पाहणार आहोत शिवपुराण महात्म्य अध्याय 4. तर चला मग सुरू करूया या अध्यायाला. या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच्याच बेलवर प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा अध्याय लगेच पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूया या अध्यायाला. बोल पार्वती पती हर हर महादेव की जय. एक नमन गौरा पार्वते हर बोला हर हर महादेव. अध्याय 4 सांगते की शिवकथा आणि शिवलोक गमन ऐकण्यात चंचुलाची आवड. ब्राह्मण म्हणाला, बाई, तू भाग्यवान आहेस की भगवान शंकराच्या कृपेने वैराग्यपूर्ण शिवपुराणातील कथा ऐकून तुला तुझी चूक वेळीच लक्षात आली. घाबरू नका आणि भगवान शिवाच्या आश्रयाला जा. त्याच्या परमकृपेने तुमची सर्व पापे नष्ट होतील. मी तुम्हाला भगवान शिवाच्या कथेसह मार्ग सांगेन, ज्याद्वारे तुम्हाला सर्वोत्तम गती मिळेल, जी तुम्हाला आनंद देईल. शिवकथा ऐकल्याने तुमची बुद्धी शुद्ध झाली आहे आणि तुम्हाला पश्चाताप झाला आहे आणि तुमच्या मनात अनास्था निर्माण झाली आहे. पश्चाताप हे पाप करणाऱ्यांसाठी सर्वात मोठे प्रायश्चित आहे. पश्चाताप पापाची शुद्धी करणारा आहे. यातूनच पापाची शुद्धी होते. सत्पुरुषाच्या मते पापशुद्धीचे प्रायश्चित पश्चातापाने साध्य होते. जो मनुष्य आपल्या दुष्कर्माचा पश्चाताप करत नाही त्याला सर्वोत्तम स्थिती प्राप्त होत नाही, परंतु जो आपल्या दुष्कर्मासाठी मनापासून पश्चाताप करतो तो निश्चितच सर्वोत्तम अवस्थेचा भाग असतो, यात शंका नाही. शिवपुराण कथा ऐकल्याने मन शुद्ध होते आणि मन शुद्ध होते. भगवान शिव आणि पार्वती शुद्ध चित्तातच वास करतात. तो शुद्ध आत्मा सदाशिव पदाची प्राप्ती करतो. ही कथा ऐकणे सर्व मानवांसाठी लाभदायक आहे, म्हणूनच त्याची पूजा आणि सेवा केली पाहिजे. ही कथा बंधनाच्या रोगाचा नाश करणारी आहे. भगवान शंकराची कथा श्रवण केल्यावर त्याचे मनन केले पाहिजे. यामुळे मन शुद्ध होते. मनाच्या शुद्धीकरणाने ध्यानासहित महेश्वराची भक्ती आणि निस्वार्थता निश्चितपणे प्रकट होते आणि त्यांच्या कृपेने ईश्वरी मोक्ष प्राप्त होतो. जो व्यसनाधीन आहे तो या जगाच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. हे ब्राह्मण पत्नी, तुझे मन इतर विषयांपासून दूर कर आणि भगवान शंकराची ही परम पवित्र कथा ऐक. यामुळे तुझे मन शुद्ध होईल आणि तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य भगवान शिवाच्या चरणाचे शुद्ध अंतकरणाने ध्यान करतो त्याला एका जन्मातच मुक्ती मिळते. सुज्जी म्हणतात, शौनक, असे बोलून ते ब्राह्मण गप्प झाले. त्याचे मन करुणेने भरले होते. तो ध्यानात तल्लीन झाला. ब्राह्मणाचे प्रवचन ऐकून चंचुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आनंदाने ती ब्राह्मण देवतेच्या पाया पडली आणि हात जोडून ती म्हणाली, मी कृतज्ञ झाले आहे. हे ब्राह्मण, शिवभक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ स्वामी, तू धन्य आहेस. तू परोपकारी आहेस आणि सदैव परोपकारात गुंतलेला आहेस. साधो, मी नरकाच्या समुद्रात पडत आहे. कृपया मला वाचवा. तुम्ही सांगितलेल्या शिवपुराणातील पौराणिक आणि अमृत सदृश्य कथा ऐकून माझ्या मनात अनास्था निर्माण झाली आहे. ती अमृतमयी शिवपुराण कथा ऐकताना माझ्या अंतकरणात खूप आदर वाटतो. कृपया मला ते सांगा. सूतजी म्हणतात, शिवपुराण कथा ऐकण्याच्या इच्छेने चंचुला त्या ब्राह्मण देवतेच्या सेवेत राहिली. गोकर्ण नावाच्या त्या महाक्षेत्रात त्या ब्राह्मण देवतेच्या मुखातून भक्ती, ज्ञान आणि शांतता वाढवणारी आणि मुक्ती देणारी चंचुला शिवपुराणाची परम उत्कृष्ट कथा ऐकून कृतज्ञता वाटली. त्याचे मन शुद्ध झाले. शिवाच्या सगुण रूपाचे ती मनात विचार करू लागली. शिवाचे खरे आनंदमय रूप तिला नेहमी आठवत असे. त्यानंतर तिची वेळ पूर्ण झाल्यावर चंचुलाने कोणताही त्रास न होता आपला देह सोडला. त्याला घेण्यासाठी एक आकाशीय विमान तेथे पोचले. सर्व सजावटींनी सजलेले हे विमान शिवगणांनी सजवले होते. चंचुला विमानाने शिवपुरीला पोहोचले. त्याची सर्व पापे धुतली गेली. ती अपंग झाली. गौरांगी देवीच्या डोक्यावर अर्धचंद्र मुकुट आणि इतर दिव्य अलंकार परिधान करून ती शिवपुरीला पोचली. तेथे त्यांनी अनादी देवता त्रिनेत्रधारी महादेव शिवाचे दर्शन घेतले. त्याच्या सेवेत सर्व देवता भक्तिभावाने हजर होत्या. त्याचे अवयव
करोडो सूर्यासारखे चमकत होते. प्रत्येक चेहऱ्यावर 5 मुखे आणि 3 डोळे होते. डोक्यावर अर्धचंद्राच्या आकाराचा मुकुट चमकत होता. मानेवर निळ्या रंगाची खून होती. त्याच्याबरोबर देवी गौरी बसली होती, जी विजेच्या किरणांसारखी चमकत होती. महादेवजींचे तेज कापुरासारखे होते. त्यांच्या अंगावर पांढरे कपडे होते आणि अंगावर पांढरी राख होती. अशा प्रकारे भगवान शंकराचे परम तेजस्वी रूप पाहून चंचूला खूप आनंद झाला. तिने पुन्हा पुन्हा परमेश्वराला नमस्कार केला आणि प्रेम, आनंद आणि समाधानाने भरलेले हात जोडून नम्रपणे उभी राहिली. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भगवान शंकर आणि भगवती गौरी उमा यांनी त्यांच्याकडे करुणेने बघून चंचूलाला बोलावले. गौरी उमाने प्रेमाने तिला आपली मैत्रीण बनवले. चंचूला उमादेवीची मैत्रीण म्हणून भगवान शिवाच्या निवासस्थानी आनंदाने राहू लागली. पुढची कहाणी आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच्याच बेलवर सुद्धा प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा अध्याय लगेच पाहायला मिळतील. आणि अगोदरची तुम्हाला अध्याय लागत असेल 1, 2, 3 तर मला तसं कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईल. तर चला मग भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हसा आणि हसत राहा, नेहमी आनंदी राहा. हर हर महादेव. धन्यवाद.